नमस्ते, मी स्नेहल गप्पनकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. मुंबई महानगर अधिक स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकाकडून मुंबई क्लीन लीग या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. या स्पर्धेच्या नोंदणीचा शुभारंभ अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत BMC मुख्यालयात करण्यात आला. यावेळी आमदार अमित साटम, उपमहापौर संजय घाडी, सभापती नेते गणेश खनकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवडकर, महानगरपालिका आयुक्त भूषण गगरानी, अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशी आणि उपायुक्त किरण दिघावकर आदी उपस्थित होते. स्पर्धेचे प्रमुख गट मुंबई क्लीन लीग मध्ये विविध स्तरांवर स्वच्छतेसाठी खालील गट ठेवण्यात आले आहेत. स्वच्छ प्रशासकीय विभाग, नगरसेवक गट, स्वच्छ प्रशासकीय विभाग वॉर्ड, स्वच्छ निवासी संकुल, स्वच्छ झोपडपट्टी परिसर, स्वच्छ वाणिज्य आस्थापना, स्वच्छ रुग्णालय शासकीय व खासगी, स्वच्छ उपाहारगृह रेस्टॉरंट, स्वच्छ सामुदायिक शौचालय, स्वच्छ उद्यान आणि मोकळ्या जागा, स्वच्छ रस्ता मार्ग, स्वच्छ बाजार परिसर स्वच्छतेसाठी दत्तक उपक्रम. नोंदणी व मूल्यमापन प्रक्रिया. नागरिक व आस्थापनांना अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. समाज माध्यमे व जनजागृती फलकांवरही QR कोड स्कॅन करूनही सहभाग नोंदवता येईल. पारदर्शकतेसाठी सर्व नोंदणीकृत स्पर्धकांचे मूल्यमापन रिअल टाइममध्ये पोहोचण्याची सुविधा उपलब्ध असेल. ही स्पर्धा स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छतेबाबत जनजागृती वाढवण्यासाठी आणि नागरिकांना थेट सहभागी करून घेण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. या आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी. युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.